गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। आयएएस महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता। एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास केला। खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही। अनिल दत्ते यांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मुख्यमंत्री मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। मंगेशकर कुटुंबियांची आज पत्रकार परिषद। पंडित दीननाथ मंगेशकर आणि भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा होणार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का याकडे लक्ष। रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजितदारांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। फुले चित्रपटाच्या वादाबद्दल फडणवीस का बोलत नाही, संजय राऊतांचा सवाल। तर संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाही तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये। आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत 100% पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास। राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी। त्यावेळी टोलबाबत तुमची काही तक्रार राहणार नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। भांडूपमध्ये कुख्यात गुंड झिया अन्सारीचा नवा कारनामा। गुंडाकडून गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा। गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचे पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या टेमणी शेतशिवारात वाघाचं दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी। अकोला जिल्ह्यातील कवठा गावात भीषण पाणी टंचाई। शेजारी धरण असूनही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या। अंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट। जालना जिल्ह्यातील बदनापुरात भीषण पाणी टंचाई। पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकल्या। भूजल पातळीत झपाट्यानं घट होत असल्यामुळे शेतकरी संकटात। वादळी वाऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।